मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल। तात्कालीन एनसीबीतील काही अधिकाऱ्यांनाही समन्स बजावणी। मराठा नेते मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसणार। सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा जोपर्यंत मराठा समाजाला लाभ होत नाही तोपर्यंत उपोषण असंच सुरू राहणार। मनोज जरांगे पाटलांची भूमिका। पुण्यामध्ये पत्रकार निखिल बागडेंच्या गाडीची तोडफोड। पंतप्रधान मोदी आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणींविरुद्ध केलेल्या ट्विटमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक। रस्त्यात गाडी अडवून गाडीची केली तोडफोड। 43 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल। वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीला जाहीरनाम्याचा मसुदा सादर। शेतकरी प्रश्नापासून आरक्षणापर्यंतच्या एकूण 39 मुद्द्यांचा समावेश। संकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। पंतप्रधान मोदींचा निरोप भाषणात राम मंदिर उद्घाटनासहित धन्यवाद प्रस्ताव। राज्यात अवकाळी पावसाची शक्यता। विदर्भात येणाऱ्या 4 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याचा प्राथमिक अंदाज। शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोडसकरांवर केलेल्या गोळीबाराप्रकरणी यशोमती ठाकूर यांनी महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी अपवादात्मक टीका। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शेतकरी राज्याचा अस्सल मातीतील खेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भव्य शंकरपटाचे आयोजन दर्यापूर तालुक्यातील लखापूर फाटा येथे केलेले होते। या भव्य शंकरपटामध्ये लखन व लक्षा या 2 नामवंत बैलांनी पहिल्या क्रमांकाची बाजी मारली। आज सकाळी सुमारे 4 वाजताच्या दरम्यान दर्यापूरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा टायर फुटल्यामुळे भीषण अपघात। जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात रेफर। कोल्हापूर पोलीस स्टेशन अंतर्गत पुढील तपास सुरू। दर्यापूर शहरातून वडून शिवरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची माहिती जनविकास न्यूजच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यात आली। त्याचीच दखल घेत काल रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा बुजवण्यात आला। शिवर गाववासियांनी बांधकाम विभागाचे मानले आभार। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।